पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती आणि महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे पदाधिकारी श्री रमेश कोळी, श्री नंदकुमार पवार, हितेश कोळी आणि त्याचे सहकारी अशा तमाम लोकांनी दिवाले कोलीवाडा गावाला भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बऱ्यापैकी समुदाय जमलेला होता। त्यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक आमच्या महिला भगिनी, मच्छीमार भगिनी मीटिंगसाठी उपस्थित होत्या। त्यांना मार्गदर्शन केलं आणि तिथली परिस्थिती पाहिली की दिवाळे गावचा परिसर म्हणजे अर्थात बेलापूर, खारघर, पनवेल असा हा खाडीचा पट्टा, अतिशय समृद्ध असं मासेमारीचं क्षेत्र, त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। प्रचंड प्रदूषण खाड्यांमध्ये पसरलेलं आहे आणि हे प्रदूषण मुख्यतः येतं ते तलोजा MIDCमधून अनेक प्रकारचं केमिकल अनट्रीटेड वेस्ट या खाड्यामध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामध्ये सर्वात गंभीर बाब अशी की तलोजा MIDCचं अनट्रीटेड सिवेज सरळ आणून खाडीच्या मध्यभागी सोडलं जातं आहे आणि तिथून ते पुढे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे थेट अरबी समुद्राच्या जवळपास। आणि या संपूर्ण क्षेत्र प्रचंड प्रदूषित अगोदरच झालेलं आहे। यानंतर परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे हे सांगायला कुठल्या शास्त्रज्ञांची गरज पडणार नाही। तिथले लोक आम्ही पाहिले की अनेक लोक डोळी लावायचे आणि अनेक पारंपरिक पद्धतीने मासेमारी करायचे, पण आज त्यांची अवस्था अत्यंत डबघाईला आलेली आहे। सरकारकडून कसली मदत नाही, कसलं आश्वासन नाही, कसली दखल घेतली जात नाही आणि अनेक प्रकारचे प्रकल्प आज किनारपट्टी भागामध्ये वसवले जात आहेत, राबवले जात आहेत, परंतु आम्हाला कधी विचारात घेतलं जात नाही। आमचा कन्सर्न, आमचा रोजीरोटीचा प्रश्न याच्यावर कधी विचार केला जात नाहीत। आणि मला आश्चर्य वाटतं प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचं, आश्चर्य वाटतं पर्यावरण डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य आणि कलेक्टर रायगड या लोकांनी दखल घेतली नाही। आणि आम्ही सर्व पाहिल्यानंतर आमचं मन पण एकदम खिन्न झालं आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून आपल्याला सर्वतोपरी मदत करू। आपल्याला सल्ला ज्या ठिकाणी पाहिजे तिथे आम्ही उभे राहू, डॉक्युमेंटेशनसाठी उभे राहू आणि गरज पडल्यास ही संपूर्ण बाब आम्ही माननीय न्यायालयाच्या समोर मांडू की कशा प्रकारचं कायद्याचं उल्लंघन होते, कशा प्रकारचं प्रदूषण होते आणि मच्छीमारांना योग्य तो न्याय द्यावा। धन्यवाद। आणि आपण बघू शकता की हा प्रचंड भराव मच्छीमार क्षेत्रामध्ये टाकलेला आहे। याचं परमिशन घेतलं आहे की नाही घेतलं याची कल्पना नाही आम्हाला। आणि आपण बघू शकता की पाण्याची क्वालिटी हे अतिशय समृद्ध असं मासेमारीचं क्षेत्र पारंपरिक मच्छीमारांसाठी। पण आपण बघू शकता या खाडीची अवस्था, संपूर्ण खाडी केमिकलच्या पाण्याने प्रदूषित झालेली आहे आणि हे बहुतेक केमिकलचं पाणी अनट्रीटेड सिवेज किंवा केमिकल वेस्ट हे येतं तलोजा MIDCमधून आणि स्थानिक प्रशासनाला कसलंही काही पडलेलं नाही स्थानिक मच्छीमारांचं। आपण बघतो की पाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि प्रश्न पडतो की तुम्ही बुडबुडी ज्या दिसतात पाण्यामध्ये त्याच्यामध्ये एवढं केमिकल पसरलेलं आहे की मासे कसे जगू शकत नाही। आणि हा भराव कधी टाकला, कोणी टाकला आम्हाला कल्पना नाही आणि लवकर काढण्याची तरतूद करावी यासाठी आम्ही गरज पडल्यास कोर्टामध्ये जाऊ। कारण आम्हाला हे कल्पना कधीच विश्वासामध्ये घेतलं नाही की या प्रकल्पाचा मच्छीमार लोकांवर काय परिणाम होतो, तिच्या जैवविविधतेवर काय परिणाम होतो, पर्यावरण काय परिणाम होतो, मँग्रोव्हला कसं पायदळी तुडवलं जातं आहे। या गोष्टी शहानिशा करून आम्ही कोर्टात जाऊ आणि शासनाला विनंती करू की याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, अन्यथा हे संपूर्ण क्षेत्र कायमस्वरूपी बरबाद होईल। निव्वळ गटर झालेला आहे, तुम्ही बघू शकता पाण्याची क्वालिटी बघू शकता, अत्यंत काळं पाणी झालेलं आहे। याच्यामध्ये कुठला जीव जगू शकतो, सर्वाईव्ह करू शकतो, तर शक्यच नाही। धन्यवाद।